मी इतकंच सांगे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रीपद झेपत नसेल ते त्यांनी स्पष्ट सांगावं, मला झेपत नाही किंवा माझं गृहमंत्रीपद मी चालवत नसून कोणीतरी दिल्लीतून चालवत आहे आणि हे दिल्लीतले जे कोणी आहेत ते अशा प्रकारच्या गुंडगिरीला उत्तेजन देत आहेत आणि पाठीशी घालत आहेत. हे त्यांनी एकदा समोर येऊन जनतेला महाराष्ट्राच्या सांगायला पाहिजे. मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर सत्यनारायणाचं पाठ मांडून त्याच्यामध्ये तुमच्या गृहमंत्री पदाची पूजा घाला. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात कायद्याचं राज्य कोलमडलेलं आहे आणि तुम्ही फक्त टिवल्या वावल्या करताय, विरोधकांवर टीका करताय, तुमचे लोक फिदी हसतायत, तुमच्याही चेहऱ्यावरती स्मितहास्य असतं. ज्या पांढऱ्या कपड्यातल्या देवदूतांनी तुमचे प्राण वाचवले कोरोना काळामध्ये, देवेंद्रजी या राज्यातल्या जनतेचे प्राण वाचवले, त्यांना आपण शुभ्र कपड्यातले देवदूत अशी उपमा दिली. त्यांच्यावर कल्याण डोंबिवलीच्या गुंड टोळीचे म्होरके जे एका राजकीय पक्षाचे सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, ते महिलांवरती हात टाकतात. महिला आरक्षण करायला निघालाय ना तुम्ही, टीका करताय ना, डॉक्टरांवरती हल्ला करतात आणि बिनधास्तपणे निघून जातात. मी त्यांना सुचवलंय गृहमंत्री पदाची पूजा घाला, नाहीतर ज्यांनी त्या महिला डॉक्टरांवर आणि नर्सेसवर हात टाकलाय त्यांच्या हातामध्ये बेड्या घालून त्यांची रस्त्यावरून झेंडा काढा. पोलीस स्टेशनला इतरांच्या काढता ना तुम्ही, बुलडोजर फिरवता ना, यांचीही काढा. आणि आता मग जाहीर करणार नसाल तर नाही आम्ही महाराष्ट्र गुंडांना आंदोलन दिलाय. मिंदे सेना काय आहे? मी नेहमी म्हणतो ना, हे अंडरवर्ल्ड आहे. ते अंडरवर्ल्ड सगळे गुंड मिंदे सेना पोचते आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रात त्यांना आपलं राज्य निर्माण करायचं आहे. जे अयोध्येत झालं गुंडांच्या टोळ्या, ते ज्या महाराष्ट्रामध्ये होत्या. एकनाथ शिंदे यांची भूमिका अशी आहे, ते स्वतःचा पक्ष अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षापेक्षा मोठा करू इच्छित आहे. ते एक प्रकारे आज देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे आणि त्यांची भूक ते एवढी वाढलेली आहे ते उद्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाना सुद्धा आव्हान देऊ शकतात. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की पैशांचा हिशोब हा पेट्यांमध्ये झाला, खोक्यांमध्ये झाला. आता शिंदेचं राजकारण हे कंटेनरमध्ये होतं आणि गोडाऊनमध्ये होतं. अशा परिस्थितीत या ताकदीशी, आर्थिक ताकदीशी देवेंद्र फडणवीस आणि भविष्यात अमित शहा सुद्धा पुरे पडणार नाही. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला इतर काही भाग लुटून जी संपत्ती गोळा केली जाते ती राजकारणामध्ये आणली जाते आणि त्यांचा उद्देश एकच आहे, कोणतीही किंमत मोजून मला या राज्याचा मुख्यमंत्री व्हायचं आहे. आणि त्यासाठी दिल्लीला ते किंमत मोजायला तयार आहे. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतो. आणि त्यांनी त्यातली 50% किंमत मोजली आहे, 50% किंमत मोजली आहे. आता बघू काय होत आहे. मी जे म्हणतोय त्यात 100% सत्य आहे ते, की पडेल ती किंमत, कोणतीही किंमत बोली लावलेली आहे. तुम्ही सांगा त्या किमतीला मला मुख्यमंत्री पद हवंय. आणि त्यापुढे देवेंद्र फडणवीस मला हतबल झालेले दिसतात या ताकदीपुढे, पैशाच्या. पण हा भस्मासूर वाढवला कोणी? हा भस्मासूर निर्माण केला भारतीय जनता पक्षाने. आणि हा भस्मासूर अमित शहा आणि देवेंद्रजीच्या सुद्धा मानेवर बसल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरवली आहे. होय, सर्व आमदारांची अशी अपेक्षा आहे की त्यांनी यावं आणि त्याने ते आमंत्रण स्वीकारलेलं आहे. आणि मला असं वाटतं की उद्धवजींनी ही एक मुवमेंट आहे, ही एक चळवळ आहे, ही एक संघर्ष यात्रा आहे प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठेसाठी सुरू केलेली, ती आता थांबणार नाही.